नागपूरच्या महसूल विभागाची धडक मोहीम। गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आपण पाहत आहात एबीपी माझा। उघडा डोळे, बघा नीट। चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक। नवीन सरकार आल्यानंतर भाजपची पहिलीच बैठक। आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। शरद पवार आज बीड आणि परभणीचा दौरा करणार। यावेळी बीडमधील सरपंच कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत परभणीतील सूर्यवंशी कुटुंबियांची देखील भेट घेणार। बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडावरून जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। तर चौकशी करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, धनंजय मुंडेंचं उत्तर। खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची अज्ञाताकडून रेकी। आमदार सुनील राऊतांचा आरोप। तर मोबाईल नेटवर्क चाचणीसाठी कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या, पोलिसांची माहिती। अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपाची शक्यता। नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा, सूत्रांची माहिती। 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज। रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट। फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर रोहित पवारांकडून देखील काकांचं अभिनंदन। नागपूरच्या सीताबर्डी परिसरात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। 7 वेळा आमदार असताना देखील मंत्री म्हणून का डावललं, बॅनरवर लिहिलेला मजकूर। भोपाळच्या जंगलात कुबेराचा खजिना। मेंदोरी जंगलातील अज्ञात कारमधून तब्बल 52 किलो सोन्यासह 9 कोटींचं घबाड जप्त। आयकर विभागाची कारवाई। रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर आणि ट्रान्स हार्बरवर सकाळी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असणार।